नमस्कार. सक्सेस मिशन या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. CTET परीक्षेसंबंधी आपण आज थोडक्यात माहिती घेणार आहोत. तर CTET परीक्षा ही NCTE म्हणजेच नॅशनल काउन्सिल ऑफ टीचर एज्युकेशनच्या नोटिफिकेशननुसार 2012 या सालापासून सुरू करण्यात आलेली होती. तर इयत्ता 1ली ते 8वीसाठी शिक्षक म्हणून जर नियुक्ती पाहिजे असेल तर CTET पेपर 1 किंवा पेपर 2 उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. तर RTE ॲक्टनुसार TET ही परीक्षा घेतली जाते. शिक्षकाची गुणवत्ता निश्चित करण्यासाठी चांगले शिक्षक मिळावेत यासाठी TET ही मिनिमम क्वालिफिकेशन करण्यात आलेली आहे. तर याचा मुख्य उद्देश म्हणजे राष्ट्रीय पातळीवर एक ठराविक स्टँडर्ड गुणवत्ता ठरवणे ही TET मागची मुख्य उद्देश आहे की शिक्षकांची योग्य पात्रता ठरवणे किंवा चांगले शिक्षक निवडले जावेत यासाठी CTET परीक्षा घेतली जाते. आणि जे टीचर एज्युकेशन इन्स्टिट्यूट आहेत म्हणजे D.Ed B.Ed कॉलेजेस आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा सुधारणा त्यामुळे होणार आहे. आणि प्रत्येक जे पालक आहेत किंवा सामान्य जनता आहे त्यांना त्यांच्या मनात विश्वास निर्माण करण्यासाठी की चांगले शिक्षकच निवडले जातात यासाठी TET परीक्षा घेतली जाते. आणि CBSE सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनला CTET परीक्षा घेण्याचं सध्या तिथं काम दिलेलं आहे. त्यानंतर आता एलिजिबिलिटी म्हणजे कोणती पात्रता लागते CTET परीक्षा तुम्हाला द्यायची असेल तर त्यासाठी पात्रता कोणती आहे. तर याच्यासाठी पेपर 1साठी म्हणजे क्लासेस 1 to 5 1ली ते 5वीसाठी तुम्हाला CTETचा पेपर 1 द्यावा लागतो. त्यासाठी काय पात्रता लागते तर सिनियर सेकंडरी म्हणजे 12वी विथ ॲटलिस्ट 50% मार्क्स 50% सह 12वी आणि ॲपिअरिंग इन फायनल इयर ऑफ 2 years डिप्लोमा इन एलिमेंटरी एज्युकेशन. म्हणजे तुम्ही जर सेकंड इयरला असाल D.Edच्या तर तरी चालू शकतं किंवा 12वी 45% सह पास आणि 2 वर्षाचा D.Ed कोर्स DLED हा कोर्स NCTE मार्फत घेतला जाणारा त्याच्या सेकंड इयरला तुम्ही ॲपियर असले तरी किंवा पास झालेले असले तरी चालतं. त्यानंतर सिनियर सेकंडरी म्हणजे 12वी विथ ॲटलिस्ट 50% मार्क्स म्हणजे 50% सह 12वी आणि 4 वर्षाचा BLED कोर्स बॅचलर ऑफ एलिमेंटरी एज्युकेशन हा कोर्स किंवा 12वी सिनियर सेकंडरी विथ 50% मार्क्स अँड पास ऑर ॲपिअरिंग इन फायनल इयर 2 year डिप्लोमा इन एज्युकेशन स्पेशल एज्युकेशन म्हणजे 12वी 50% सहित आणि 2 वर्षाचा D.Ed कोर्स स्पेशल एज्युकेशनमध्ये पास किंवा ॲपियर किंवा ग्रॅज्युएशन विथ ॲटलिस्ट 50% मार्क्स अँड बॅचलर ऑफ एज्युकेशन म्हणजे पदवी परीक्षा उत्तीर्ण 50% सहित आणि B.Ed कोर्स. तर याच्यामध्ये मुख्य बदल हा झाला आहे की B.Ed असेल तरी तुम्ही पेपर 1 देऊ शकता. पूर्वी D.Ed असेल तरच पेपर 1 देता येत होता. तर आता B.Ed असेल तरी तुम्ही पेपर 1 देऊ शकता आणि प्राथमिक शिक्षक म्हणून तुम्हाला नोकरी मिळू शकते. परंतु B.Ed कोर्स असेल आणि तुम्ही CTET पेपर 1 उत्तीर्ण झाला आणि तुम्हाला जर नोकरी पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्हाला 6 महिन्याचा NCTEचा रेकॉग्नाइज कोर्स ब्रिज कोर्स तुम्हाला करावे लागेल. त्यासाठी 2 वर्षाची मुदत तुम्हाला देण्यात येईल. आता पेपर 2साठी काय पात्रता आहे तर पेपर 2 जो आहे तो 6वी ते 8वीसाठी असतो. तर त्याच्यामध्ये ग्रॅज्युएशन अँड पास ऑर ॲपिअरिंग इन फायनल इयर ऑफ 2 year डिप्लोमा इन एलिमेंटरी एज्युकेशन म्हणजे पदवी परीक्षा आणि D.Ed कोर्स हा पास किंवा ॲपियर म्हणजे D.Ed परीक्षा तुम्ही पास असले पाहिजे किंवा सेकंड इयरला ॲपियर असले पाहिजे किंवा ग्रॅज्युएशन विथ ॲटलिस्ट 50% मार्क्स अँड पास ऑर ॲपिअरिंग इन 1 year बॅचलर ऑफ एज्युकेशन म्हणजे पदवी परीक्षा आणि 1 वर्षाचा B.Ed कोर्स हे पास किंवा ॲपियर असलं पाहिजे. आता B.Ed 1 वर्षाचा कोर्स राहिलेला नाही. B.Ed कोर्स हा 2 वर्षाचा झालेला आहे. त्यानंतर किंवा ग्रॅज्युएशन विथ ॲटलिस्ट 45%
अँड पास ऑर ॲपिअरिंग इन 1 year बॅचलर ऑफ एज्युकेशन. तर याच्यामध्ये पदवी परीक्षा 85% सहित आणि 1 वर्षाचा B.Ed कोर्स NCT नुसार. त्यानंतर ऑर सिनियर सेकंडरी म्हणजे 12वी विथ ॲटलिस्ट 50% अँड पास ऑर ॲपिअरिंग इन फायनल इयर ऑफ 4 year B.Ed कोर्स. म्हणजे 12वी आणि B.Ed कोर्स 4 वर्षाचा, किंवा सिनियर सेकंडरी 12वी 50% सहित आणि पास ऑर ॲपिअरिंग फॉर फायनल इयर 4 year BSc B.Ed BA B.Ed. म्हणजे 12वी आणि BA B.Ed BSc B.Ed पास किंवा ॲपियर, किंवा ग्रॅज्युएशन विथ ॲटलिस्ट 50% मार्क्स अँड पास ऑर ॲपिअरिंग इन 1 year B.Ed स्पेशल एज्युकेशन. म्हणजे पदवी परीक्षा 50% सहित आणि 1 वर्षाच्या B.Ed स्पेशल एज्युकेशनला पास किंवा ॲपियर, किंवा B.Ed कोर्स झालेला पाहिजे. जर CTET TET द्यायचं असेल तर B.Ed असलं पाहिजे आणि याच्यामार्फत ॲपियर जरी असेल तरी चालू शकतं. त्यानंतर स्ट्रक्चर काय आहे, तर याच्यामध्ये 4 पर्याय दिलेले असतात. प्रत्येक प्रश्न 4 पर्याय असतात. बहुपर्यायी प्रश्न असणार आहेत. तर 150 मार्काचा पेपर असतो आणि 1 मार्काला प्रत्येक प्रश्न असतो. निगेटिव्ह मार्किंग नसते. आता पेपर 1 हा जो आहे तो क्लास 1 to 5 साठी आहे आणि पेपर 2 जो आहे तो क्लास 6 to 8 साठी आहे. तर याचं एक मुख्य वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही CTET परीक्षा कितीही वेळा देऊ शकता. जरी उत्तीर्ण झाले तरी तुम्ही पुन्हा पुन्हा देऊ शकता आणि तुमचे मार्क तुम्ही वाढवू शकता. आता याच्यामध्ये सिलेबस जो आहे तो पेपर 1 साठी प्रायमरीसाठी 2.5 तासाचा पेपर असतो. तर त्याच्यामध्ये सर्व सेक्शन कंपल्सरी असतात. त्याच्यामध्ये चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉगी म्हणजे बाल विकास आणि अध्यापनशास्त्र 30 प्रश्न असतात आणि 30 मार्क. लँग्वेज 1 म्हणजे भाषा 1 साठी 30 प्रश्न आणि 30 मार्क. लँग्वेज 2 30 प्रश्न आणि 30 मार्क. मॅथमॅटिक्स गणितसुद्धा कंपल्सरी असतं 30 प्रश्न आणि 30 गुण. आणि एन्व्हायरमेंटल स्टडीज याच्यामध्ये हिस्ट्री जॉग्राफी सायन्स असतं. त्याच्यामध्ये 30 प्रश्न आणि 30 गुण. तर असे 150 प्रश्न आणि 150 गुण असतात. तर याचं जे आहे ते चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉगी जे आहे ते 6 ते 11 वर्षाच्या मुलांच्या संबंधित असतं. आणि तुमचं D.Ed B.Edचा तुम्ही मानसशास्त्राचा अभ्यास केला तरी चालतं. आपल्या चॅनलमार्फत सुद्धा याचं मार्गदर्शन केलं जाईल ज्यावेळेस परीक्षा डिक्लेअर होईल किंवा त्यापूर्वीसुद्धा. आता लँग्वेज 1 आणि लँग्वेज 2 कसं निवडायचं, तर ह्या ज्या लँग्वेजचं दिलेल्या आहेत त्यापैकी कोणत्याही 2 लँग्वेज तुम्ही लँग्वेज 1 आणि लँग्वेज 2 म्हणून निवडू शकता. तर लँग्वेज 1 म्हणून जी निवडाल त्याची डिफिकल्टी लेवल जास्त असते म्हणजे काठिण्य पातळी जास्त असते, आणि लँग्वेज 2 म्हणून जे निवडाल त्याची काठिण्य पातळी कमी असते. त्यानंतर पेपर 2 जो आहे तो 6वी ते 8वी साठी त्याच्यामध्ये 4 जे आहेत 4 पार्ट कंपल्सरी आहेत. तर याच्यामध्ये चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉगी म्हणजे बाल मानसशास्त्र किंवा बाल विकास आणि अध्यापनशास्त्र 30 प्रश्न 30 गुण. भाषा 1 लँग्वेज 1 साठी 30 प्रश्न 30 गुण. लँग्वेज 2 भाषा 2 साठी 30 प्रश्न 30 गुण. मॅथमॅटिक्स सायन्सच्या स्टुडंटसाठी 60 प्रश्न आणि 60 गुण. म्हणजे ज्यांचं BSc आहे मॅथ सायन्समध्ये किंवा BCom असलं तरी तुम्ही मॅथ सायन्स घेऊ शकता. आणि सोशल स्टडी जे आहेत त्याच्यामध्ये BA झालेलं असेल किंवा BComसुद्धा झालेला असेल तरी तुम्ही सोशल स्टडी घेऊ शकता. तर त्यालासुद्धा 60 प्रश्न आणि 60 गुण आहे. तर याच्यामध्ये हिस्ट्री जॉग्राफीचा समावेश होत असतो. तर असा 150 मार्काचे पेपर असतो आणि 150 प्रश्न असतात. आणि लँग्वेज 1 आणि लँग्वेज 2 तुम्ही यातून निवडू शकता. तर लँग्वेज 1 ची काठिण्य पातळी जास्त असते आणि लँग्वेज 2 ची काठिण्य पातळी थोडं कमी असते. त्यानंतर याचं मीडियम जे आहे CTETचं मीडियम हिंदी किंवा इंग्लिश मीडियममध्ये प्रश्नपत्रिका दिली जाते. त्यानंतर क्वालिफाईंग मार्क अँड अवॉर्ड ऑफ CTET सर्टिफिकेट
तर 60% मार्क मिळाले पाहिजे. म्हणजे 150पैकी 90 गुण तुम्हाला CTET परीक्षेत मिळाले तर ओपन कॅटेगरीमधून तुम्ही उत्तीर्ण होऊ शकता. आणि जर SC ST OBC वगैरे कॅटेगरीत असाल तर तुम्हाला 55%ला पास होऊ शकता. तर याचा कुठं वापर होऊ शकतो? CTET परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटच्या प्रत्येक स्कूलला, केंद्रीय विद्यालय, नवोदय विद्यालय, नंतर सेंट्रल टिबेटियन स्कूल आणि सर्व प्रकारच्या ज्या अनुदानित शाळा आहेत त्याच्यामध्ये CTET हे कंपल्सरी करण्यात आलेलं आहे. तसेच खाजगी जे व्यवस्थापनं आहेत, खाजगी शाळा ज्या आहेत, नॉन ग्रँट शाळा आहेत, त्यालासुद्धा CTET परीक्षा आता कंपल्सरी करण्यात आलेली आहे. आता याचा व्हॅलिडिटी पिरियड जो आहे, CTET परीक्षा तुम्ही उत्तीर्ण झाल्यावर ते प्रमाणपत्र 7 वर्षापर्यंत चालू शकतं. तर 7 वर्षानंतर ते पुन्हा CTET द्यावी लागणार आहे. परंतु आता त्यामध्ये त्या नियमामध्ये एक बदल करण्यात येणार आहे. तर तो बदल असा असणार आहे की CTET परीक्षा एकदा उत्तीर्ण झालं की पुन्हा आयुष्यभर द्यायची गरज नाही, असं सुद्धा आहे. आणि तुम्ही किती वेळा CTET परीक्षा देऊ शकता, पुन्हा पुन्हा तुम्ही CTET परीक्षा देऊ शकता. तर याच्यासाठी काहीही बंधन नाही, वयाची अट नाही. तर याचा उद्देश म्हणजे तुम्ही CTET परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर तुम्हाला जर वाटलं की तुमचे गुण कमी आहेत, 150पैकी 90 आहेत आणि तुम्हाला जर 150पैकी 120 130 गुणासाठी प्रयत्न करायचा असेल तर तुम्ही CTET पुन्हा पुन्हा देऊ शकता. कारण यापुढे CTETच्या मार्कावर, TETच्या मार्कावर सुद्धा शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये त्याला महत्त्व येणार आहे की CTET किंवा TET परीक्षेला तुम्हाला किती गुण आहेत त्यानुसार तुम्हाला नियुक्ती मिळू शकेल. त्यामुळं CTET जरी तुम्ही उत्तीर्ण असाल सध्या आणि तुम्हाला जर त्या मार्कामध्ये इम्प्रूव्हमेंट करायची असेल, वाढवायचे असतील तर तुम्ही CTET पुन्हा देऊ शकता. आता CTET परीक्षामध्ये बदलाची सुद्धा शक्यता आहे. कारण आता जे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक आराखडा 2020मध्ये दिल्याप्रमाणे याच्यामध्ये पूर्व प्राथमिकपासून उच्च माध्यमिकपर्यंत म्हणजे 12वीपर्यंत प्रत्येक शिक्षकाला CTET किंवा TET परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक करण्यात येणार आहे. तर त्यानुसार जर बदल करणार असेल तर त्यानुसार बदल करून नवीन परीक्षा होण्याची शक्यता आहे किंवा जुन्या पॅटर्ननेच पुन्हा परीक्षा होण्याची शक्यता आहे. परंतु सध्या परिस्थितीमध्ये अजून तरी नोटिफिकेशन आलेलं नाही. तर पुढची परीक्षा कधी होईल हे आत्ता तरी सांगता येणार नाही. परंतु जर बदल करून जर परीक्षा होणार असेल तर त्याला नक्कीच काही दिवस लागणार आहेत. किंवा जुन्या पद्धतीने जर परीक्षा होणार असेल तर आता कधीही नोटिफिकेशन नवीन पुढच्या परीक्षेचं येऊ शकतं. तर या व्हिडिओमधून तुम्हाला CTET संबंधी हीच माहिती द्यायची होती. तर आपल्या चॅनलमार्फत CTET परीक्षा, TET परीक्षा आणि इतर सर्व ज्या शिक्षण क्षेत्रातील परीक्षांचा अभ्यास करून घेण्यात येईल, मार्गदर्शन करण्यात येईल. तर सक्सेस मिशन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. धन्यवाद.